श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे बायको की खलनायिका। तिच्या डोळ्यात गूढ होतं, ओठांवर हसू होतं, पण त्या हसण्याच्या मागे लपलेली एक भयंकर गोष्ट अमोलला अजून कळायची होती। मुंबईच्या एका पावसाळी संध्याकाळी अमोल मेट्रोच्या गर्दीतून ऑफिसून घरी परतत होता। कपड्यांवर थोडं पाणी, हातात ओला बीप केस आणि चेहऱ्यावर थकवा। त्याचं आयुष्य नेहमीसारखंच चाललं होतं, काम, घर, एकटेपण। पण त्या दिवशी स्टेशनवर काहीतरी वेगळं घडलं। एक्सक्यूज मी, ही ट्रेन कांजूरमार्गे जाते का? अमोलने वळून पाहिलं। समोर एक तरुणी छत्री उघडण्याचा प्रयत्न करत होती। तिचा ड्रेस थोडासा भिजलेला होता आणि तिचं हसू, ते ओले केस आणि डोळ्यात खट्याळपणा चमकत होता। हो, ही जाते, पण आता गर्दी फार आहे। ओ थँक्स, बाय द वे, आय एम रिया। अमोल थोडा गोंधळला। इतक्या सहजपणे ओळख करून देणारी मुलगी फारशी त्याच्या आयुष्यात आली नव्हती, पण काहीसं होतं तिच्या वागण्यात, बिनधास्त, दिलखुलास आणि त्याच वेळी एक गूढ आच्छादन। त्या पहिल्या भेटीनंतर त्यांची परत भेट झाली फेसबुकवर। रिया नाव टाकताच तिचा प्रोफाईल समोर आला। म्युच्युअल फ्रेंड नव्हते, पण त्याला आठवण झाली। तिने त्या दिवशी सांगितलं होतं की ती मार्केटिंगमध्ये काम करते, पण तेवढ्यात तिची फ्रेंड रिक्वेस्ट आली। त्याने ॲक्सेप्ट केली। अरे अमोल, किती लहान जग आहे ना, आणि तुम्ही मात्र खूपच फॉर्मल। जरा रिलॅक्स व्हा ना मिस्टर इंजिनियर। त्या एका चॅटने सुरुवात झाली आणि पुढील आठवड्यात चहाच्या गप्पा, ब्रेकफास्ट डेट, एकत्र सिनेमे, सगळं जलद झालं। रियाच्या गोष्टीमध्ये अमोल गुंतत गेला। तिने त्याला सांगितलं की तिचं एक अपयशी प्रेम होतं, पण तिला आता नवीन सुरुवात करायची आहे। त्यामुळे आता ती योग्य जोडीदार शोधते, असा जो तिला समजून घेईल। अमोलच्या डोक्यात विचारांची गर्दी होती, पण मन मात्र तिच्याकडे खेचत होतं। ती त्याच्यासोबत खूप वेळ घालवत होती, त्याला प्रेमात पाडत होती। एकदा ती म्हणाली, तुझ्या डोळ्यात खूप प्रेम दिसते अमोल। तुला गमावणं म्हणजे पुन्हा एक चूक करणे। अमोल तिच्यावर जीव ओवाळून टाकत होता। आईवडील थोडे साशंक होते, पण रियाचं बोलणं, वागणं इतकं सुसंस्कृत आणि नीट होतं की त्यांनीही मान्यता दिली। 3 महिन्यातच लग्न ठरलं। रजिस्टर मॅरेज, साधा समारंभ आणि एक सुंदर सुरुवात। अमोलला वाटलं, माझं आयुष्य आता पूर्ण झालं। रिया उत्तम स्वयंपाक करत होती, घर नीट ठेवत होती, पण ती ऑफिसमध्ये जात नव्हती। अमोल म्हणायचा, तुला कंटाळा येत नाही का घरी? रिया हसत म्हणायची, मी सध्या तुझ्यासाठी पूर्ण वेळची बायको आहे। ती अधूनमधून अमोलला गिफ्ट्स द्यायची, शर्ट, घड्याळ, परफ्यूम। त्याला वाटायचं, किती प्रेम करते ही मुलगी। पण हळूहळू काहीतरी बदलत चाललं होतं। रियाचा फोन कायम सायलेंटवर असायचा। ती कॉल्स घेण्यासाठी बाहेर जात असे। एक दिवस तिच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये एक नंबरवर नाव होतं, लॉयर भगत सर। अमोलने काही बोललं नाही, पण त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली होती। 6 महिने होत नाहीत तोच एक दिवस रिया अचानक म्हणाली, मला तुझ्याकडे बोलायचं आहे। काय झालं? माझा दम घुटतोय या नात्यात। तू खूप चांगला आहेस, पण आपण दोघं योग्य नाही आहोत। मला घटस्फोट हवा आहे। अमोल गारठून गेला। रिया, तू मजाक करतेस ना? नाही, मी माझ्या वकिलांशी बोलले आहे। तू मला मानसिक त्रास दिलास, मी ते कोर्टात सांगणार आहे। एका आठवड्यात अमोलला कोर्टाची नोटीस आली। मानसिक छळ व भावनिक त्रास यावरून घटस्फोटाची मागणी। रिया कोर्टात म्हणाली की तिला दररोज ओरडून बोललं जातं, निर्णय घेऊ दिले जात नाहीत आणि तिला स्वातंत्र्य नाकारलं जातं। अमोलचा मेंदू थांबला होता। इतकी प्रेमळ स्त्री असं काही सांगू शकते? रिया
कोर्टात रडत म्हणाली, माझं अस्तित्व हरवलं आहे. या नात्यात मला एक संधी हवी आहे नव्याने जगण्यासाठी. कोर्टाने काही महिन्यात दोघांना वेगळं केलं. रिया म्हणाली, तिला पैसे नकोत, पण कोर्टाच्या समजुतीनुसार अमोलला तिला 7 लाख रुपयांचं सेटलमेंट दिलं. त्याला वाटलं हे शेवटचं आणि मी पुढे जाईन. रिया निघून गेली शांतपणे आणि अमोलचं आयुष्य पुन्हा एकटं झालं. त्याला त्याच्यासोबत काय झाले हेच समजत नव्हते. ती अशी का वागली, का सोडून गेली समजत नव्हतं. त्याच्या मनात सारखे विचार येत होते. पण आईवडिलांनी समजून सांगितल्यानंतर त्याने तिला विसरायचं ठरवलं. अमोल एकदा मित्राच्या लग्नासाठी पुण्याला गेला होता. तिथे त्याच्या जुन्या सहकार्याला भेटला, नामदेव. नामदेव म्हणाला, अरे तू कोणासोबत लग्न केलं होतं रे? रिया, तीच का? माझा मित्र सागर तिच्यामुळे बर्बाद झाला रे. लग्न करून 6 महिन्यात घटस्फोट आणि त्याच्यावर खोटे आरोप. त्यालाही 5 लाख रुपये द्यावे लागले. अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. तू म्हणतो आहेस की तीच रिया? हो रे, तिचं पूर्ण नाव रिया देशमुख. त्या दिवशी अमोलला कळलं, मी फक्त नवरा नव्हतो, तिच्या गेममधला 10वा प्यादा होतो. ती फक्त माझी बायको नव्हती, ती एक फसवणूक यंत्रणा होती आणि मी त्यातला फक्त एक शिकार. त्या रात्री पुण्याहून परत येताना अमोलचं मन शांत नव्हतं. रियाचं खरं रूप आता हळूहळू उलगडू लागलं होतं. त्या मित्राची गोष्ट ऐकून त्याला जाणवलं की आपलं दुःख एकट्याचं नव्हे, ही साखळी आहे. घरी आल्यावर त्याने जुना लॅपटॉप सुरू केला, गुगल ओपन केलं आणि रियाचं नाव शोधलं. रिया देशमुख, मुंबई केस, फसवणूक. थोड्या वेळात काहीतरी क्लिक झालं. एका फोरमवर एक पोस्ट होती, या मुलीपासून सावध राहा, हिने माझ्याशी लग्न केलं, भावनिक खेळ खेळला, खोटा आरोप लावला आणि सेटलमेंट म्हणून 6.5 लाख रुपये उकळले. हिचं नाव आहे रिया देशमुख. अमोलचा श्वास थांबला. स्क्रीनवरच्या शब्दांनी त्याचं हृदय सुन्न झालं. तो एक डायरी घेऊन बसला. प्लॅन करायचा, आधीच्या नवऱ्यांना शोधायचं, प्रत्येकाचा अनुभव ऐकायचा, तिच्या चालू नात्याची माहिती मिळवायची, पुरावे गोळा करायचे, कोर्टात केस दाखल करायची. पहिलं नाव सागर भिसे, पुण्यात काम करणारा IT इंजिनियर. लिंक्डइनवरून त्याचा नंबर मिळवला आणि अमोलने त्याला कॉल केला. हॅलो, मी अमोल बोलतोय. एक विचित्र प्रश्न आहे, तुमचं लग्न रिया देशमुखशी झालं होतं का? सागर थोडा थांबला. हो, पण तुम्ही कोण? मी तिचा 10वा नवरा आहे आणि तुमचं दुःख माझ्या शब्दात आहे. त्या वाक्याने दोघांच्यात एकदम संवाद निर्माण झाला. फसवलेले नवरे. सागरने दिलेली यादी: विनीत जोशी, ठाणे; मयूर इनामदार, नाशिक; राजदीप साने, पुणे; शिवेंद्र पाटील, कोल्हापूर. अमोलने ठरवलं, प्रत्येकाला भेटायचं. ठाणे. विनीत जोशी. तो अजूनही मानसिक धक्क्यात होता. त्याने स्वतःहून कोर्टात कोणतीही तक्रार केली नव्हती, पण त्याने अमोलला फोटो, चॅट्स आणि बँक ट्रान्सफर स्क्रीनशॉट दिले. नाशिक. मयूर इनामदार. मयूर म्हणाला, ती एवढं प्रेम दाखवायची की वाटायचं मी जगाचा सगळ्यात नशीबवान माणूस आहे. पण 6 महिन्यात तिने असा आरोप केला की मी कामावरून थेट पोलीस ठाण्यात गेलो. कोल्हापूर. शिवेंद्र. हा माणूस जरा हटके होता. तो म्हणाला, मी केस लढलो, तिला पाडलं, पण तिच्याकडे वकील, फसवणुकीची हुशारी आणि साक्षीदार तयार होते. मी थकलो शेवटी. अमोलला हे लक्षात आलं की ती ठराविक वेळा नवऱ्यांसोबत राहते, 4 ते 6 महिने. घटस्फोट कोर्टामार्फतच घेते, पण खोट्या पुराव्यांवर. प्रत्येक वेळी पैसे उकळते, 5 ते 10 लाखांच्या दरम्यान. तिचा एक वकील गट आहे जो तिच्यासोबत साटेलोटे करून प्रत्येक नवऱ्याच्या विरोधात प्लॅन करतो.
आता अमोलने तिच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. त्याने एक खाजगी गुप्तहेर नेमला, राकेश कदम. राकेश काही दिवसात एक व्हिडिओ क्लिप घेऊन परत आला. त्या क्लिपमध्ये रिया एका नवीन मुलासोबत डिनर करत होती. खूपच जवळीक दाखवत होती. ती त्या मुलाचं नाव घेत होती, आकाश. अमोलने आता एक फोल्डर तयार केला. रिया फसवणूक केस, प्रत्येक नवऱ्याची माहिती, कोर्टाच्या केस नंबर, तिचे विविध नावाचे प्रोफाईल, बँक ट्रान्सफर रेकॉर्ड्स, गुप्तहेराच्या फोटोसह रेकॉर्डिंग. अमोल एका नामांकित वकिलाकडे गेला. ॲडव्होकेट यशवंत माने, माझ्यावर फसवणूक झाली आहे, पण हे काही वैयक्तिक प्रकरण नाही. ही आर्थिक, मानसिक आणि कायदेशीर फसवणुकीची साखळी आहे. ॲडव्होकेट माने यांनी पेपर्स पाहिले आणि स्तब्ध झाले. ही स्त्री एक सिरियल लीगल फ्रॉड आहे. आपण कोर्टात क्रिमिनल केस टाकू शकतो. 420 फसवणूक, 120 बी कटकारस्थान, 498 ए खोट्या आरोपाखाली खटला आणि फॉर्गेन्सी. अमोलने बातमीसाठी एक पत्रकाराला संपर्क केला. पत्रकार गौरी देशमुख. गौरीने सगळं ऐकलं आणि एक जबरदस्त रिपोर्ट तयार केला. प्रेमातला धोका, एका स्त्रीचा लग्न फसवणूक उद्योग. आता प्रकरण फक्त कोर्टात नव्हतं, तर लोकांमध्ये पोहोचायला सुरुवात झाली होती. त्या रात्री अमोल एकटाच आपल्या खोलीत बसला होता. रियाचं हसणं त्याच्या डोळ्यासमोर नाचत होतं, पण आता तो गोंधळलेला नव्हता, ठाम होता. तिने प्रेमाचा मुखवटा घालून नवऱ्यांना लुटलं, पण आता वेळ आलीये तिचा खरा चेहरा जगासमोर आणण्याची. ती कोर्टासमोर उभी होती, चेहऱ्यावर अजूनही निर्विकार हसू. पण यावेळी तिचं नाटक चालणार नव्हतं, कारण मी तिची फाईल उघड केली होती. अमोलसाठी तो दिवस वेगळा होता. नेहमीच्या इंजिनियरचा तो निवांत स्वभाव मागे पडून आता तो एक लढवय्या बनला होता. आपल्या स्वतःच्या आयुष्याचा आणि इतर फसवलेल्या नवऱ्याच्या न्यायासाठी लढणारा योद्धा. तो सकाळी लवकर उठला, टाय घातला, केस मागे झटकले आणि आपल्या हातातली फाईल उघडली. रिया देशमुख फसवणूक केस, विशेष खटला. कायद्यांच्या त्या ढिगाऱ्यात आता सत्य होतं. अमोलने ते गळ्यात घालून न्यायालयाचा रस्ता धरला. बाय ॲडव्होकेट यशवंत माने गायडन्स. अमोलने खालील कलमाखाली केस दाखल केली. IPC 420 फसवणूक, IPC 120 बी कटकारस्थान, IPC 417 लबाडी, IPC 468 खोट्या दस्तऐवजांची निर्मिती, IPC 500 501 बदनामी. FIRची कॉपी त्याने कोर्टात सादर केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीसाठी रियाला समन्स पाठवले. एका नामांकित न्यूज पोर्टलवर आलेली हेडलाईन, सिरियल लग्न फसवणूक. मुंबईतील महिलेने प्रेम आणि कायद्याच्या नावाखाली 10 पुरुषांची फसवणूक केली. टीव्हीवर वाचली जाणारी बातमी, सोशल मीडियावर ट्रेंड होणारा हॅशटॅग फेक वाईफ स्कॅम, या सगळ्यांनी प्रकरण गरम केलं. रियाने पहिल्यांदाच स्वतःची प्रतिमा धोक्यात जाताना पाहिली. कोर्ट समन्सनंतर रिया थोडी दडपणात आली. ती तिच्या वकिलासोबत कोर्टात आली आणि जमानत अर्ज दाखल केला. पण अमोलच्या फाईलमध्ये सादर केलेले पुरावे इतके ठोस होते की न्यायालयाने जामीन नाकारला आणि तिला 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली. एका पत्रकाराने कोर्टाबाहेर अमोलला विचारलं, आपण इतकी मेहनत का घेतली? त्याचं उत्तर होतं, कारण अशा बायकांमुळे खरं प्रेम, खरं लग्न आणि खरं आयुष्य बदनाम होतं. रियाचा वकील ॲडव्होकेट विश्वास राठोड कोर्टात उभा राहिला. माझ्या क्लायंटवर लावलेले आरोप बनावट आहेत. प्रत्येक घटस्फोट कायदेशीर झाला आहे आणि कुठेही जबरदस्ती किंवा खोटी कागदपत्र नाहीत. हे सर्व पुरुष त्यांच्या अपयशी नात्याचा राग माझ्या क्लायंटवर काढत आहेत. पण अमोलचा वकील यशवंत माने
बोलायला उभा राहिला. महोदय, आम्ही इथे वैयक्तिक नातेसंबंधाबद्दल बोलत नाही. आम्ही बोलतोय एका स्त्रीच्या, जी प्रेमाच्या नावाखाली कायद्याच्या वापरावर आर्थिक लाभासाठी पुरुषांचा उपयोग करते. एक रॅकेट आहे आणि आमच्याकडे 9 नवऱ्यांचे पुरावे आहेत. कोर्टात शांतता पसरली. साक्षी म्हणून एक फसवलेले नवरे उभे राहिले. विनीत, मी तिच्यावर विश्वास ठेवला. तिनं माझं घर विकायला लावलं. मयूर, ती कोर्टात रडली होती, पण ते रडणं बनावट होतं. पण कोर्टाने मला शिक्षा दिली. कोर्टात हे ऐकून रियाच्या चेहऱ्यावर हसू नाहीसं झालं. शेवटी अमोलने एक पेनड्राईव्ह सादर केली. त्यात रियाचा एक नवीन पुरुषाला फसवताना केलेला संवाद. आकाश, तुझ्यासारखा माणूस मी शोधत होते, पण आता मी लग्न करायचं ठरवलंय. मी माझं सगळं सोडून तुझ्यासोबत नवीन आयुष्य जगणार आहे. कोर्टात ती व्हिडिओ क्लिप सुरू झाली आणि प्रत्येक शब्दाने एक विश्वास उजाड व्हायला लागला. त्या दिवशी कोर्टात रिया शांत होती. तिने काहीही बोलायचं टाळलं. तिच्या वकिलाने सांगितलं की ती मानसिक तणावात आहे, पण तिचा गेम आता संपला होता. जजने शेवटी असं म्हटलं, हे एक गंभीर प्रकरण आहे. आम्ही पोलिसांना तपासाची परवानगी देतो. जर आरोप सिद्ध झाले तर हे केवळ कौटुंबिक नव्हे तर आर्थिक गुन्हा ठरेल आणि त्यासोबत इतर सहयोगी वकिलांवरही कार्यवाही होऊ शकते. दरम्यान अमोलने आकाशशी संपर्क केला. रियाचा नवीन बकरा, तू तिच्याशी लग्न करणार आहेस? आकाश आधी गोंधळला. मग अमोलने त्याला पुरावे पाठवले. तिचे जुने लग्नाचे फोटो, कोर्ट केस रेकॉर्ड आणि व्हिडिओ क्लिप. त्याचं डोकं फिरलं. माझं आयुष्य वाचवलंस अमोल भाऊ. मी आईवडिलांना सोडून तिच्यासोबत जात होतो. आकाशचंही स्टेटमेंट नंतर कोर्टात सादर झालं. कोर्टातल्या एकामागून एक पुराव्यांमुळे रियाचा वकीलही माघार घेऊ लागला. यशवंत माने यांचं म्हणणं होतं की हे प्रकरण सार्वजनिक हितयाचिका म्हणून चालवायला हवं. रियावर आता फसवणुकीचे 4 गुन्हे आणि इकॉनॉमिक ऑफेन्स सेल चौकशी सुरू झाली. त्या रात्री अमोल एकटाच गॅलरीत उभा होता. चंद्र दिसत होता, पूर्ण पांढरा फटक. त्याच्या हातात एक चहाचा कप होता. मी प्रेमात पडलो, फसवलो गेलो, पण आता मी माझ्यासारख्या इतरांच्या न्यायासाठी लढतोय. आणि यापुढे ती एकटी नाही, कारण सत्य तिच्यापेक्षा मोठं आहे. तिचं सत्य आता उघड होणार होतं, पण ती एकटी नव्हती. तिच्या मागे एक गुन्हेगारी साखळी होती, जी न्यायालयाच्याही डोळ्यात धूळ फेकत होती. मुंबई पोलीस मुख्यालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील एक खोली, जिथे एक मोठ्या स्कॅमची पाळंमुळं उखडली जातात. आज त्याच खोलीत बसलेली होती रिया देशमुख. एका वेळी 10 पुरुषांना लग्नाच्या नावाखाली फसवलेली, त्यांच्या भावनांची आणि पैशाची लुटमार करणारी आणि त्याहून मोठं कायद्याचा वापर करून स्वतःला बेचारी सिद्ध करणारी स्त्री. समोर होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया ठाकूर. रिया, आता पुरावे एवढे जमत चाललेत की खरं सांगणं हाच तुझा एकमेव पर्याय आहे. रिया काही क्षण शांत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती होती, पण ती अजूनही स्वतःला एक मजबूत, निर्दोष स्त्री दाखवण्याचा प्रयत्न करत होती. तासाभराच्या चौकशीनंतर अखेर रियाने तोंड मोकळं केलं. हो, मी हे लग्न केले. एक नवरा, दुसरा नवरा, तिसरा, चौथा. मी थांबले नाही. पोलीस थक्क झाले. का केलं हे? सुरुवात प्रेमापासून झाली. पहिल्या प्रेमात मी खरंच प्रेम केलं होतं, पण ते नातं फसवलं गेलं. त्यानंतर मी स्वतःला सावरलं. मग मी पाहिलं, पुरुष फसवतात, पण जर एखादी बाई हुशारीने खेळली तर तीच त्यांना वापरू शकते. हे तुझं वैयक्तिक होतं का, की यामागे कुणी आहे? रिया हसली. पहिल्यांदा आवाज संत झाला. मी एकटी नव्हती. तिच्या कबुलीनंतर चौकशी वाढली. पोलिसांनी तिच्या बँक खात्यांचे ट्रान्झॅक्शन तपासायला सुरुवात केली
आणि तिथं उघड झालं काही अनोळखी नावांकडे जाणारे पैसे, 3 लॉ फॉर्म्स, 2 NGO आणि 1 काउन्सिलिंग सेंटर. या संस्थांशी संपर्क साधताच समोर आलं एक जबरदस्त जाळं. एक लॉ फर्म, SRS लीगल. त्या फर्ममधील वकिलांनीच रियाला कायद्यातील फटी शिकवल्या. 498A कसा वापरायचा, खोटे मेडिकल सर्टिफिकेट, बनावट साक्षीदार, घटस्फोटात पैसे उकळायचं तंत्र. NGO वुमन्स जस्टिस ट्रस्ट समाजासाठी काम करणाऱ्या या संस्थेमार्फत रियाला बळी पडलेली स्त्री म्हणून दाखवण्यात आलं. त्यांना मिळणारे सरकारचे फंड्स आणि रियासारख्या प्रकरणावर मिळणारे मीडिया कव्हरेज यावर त्यांचा पोषण. काउन्सिलिंग सेंटर, समन्वय माइंड्स. हे सेंटर अशा स्त्रियांना मदत देण्याच्या नावावर खोट्या सल्ल्याची चेन चालवत होते. अमोल आणि पोलिसांच्या टीमने मिळून सर्व डिजिटल पुरावे गोळा केले. रियाचे बनावट फेसबुक प्रोफाइल्स, व्हॉट्सअप चॅट्स, तिच्या ईमेलमधून वकिलांना पाठवलेली ड्रॉफेड कंप्लेंट्स, बँक स्टेटमेंट्स, NGOमध्ये रजिस्टर केलेले बनावट तक्रारी फॉर्म. आणि त्या रात्री अमोलच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. सर, माझं नाव शुभांगी आहे. मीही रियाच्या नेटवर्कमध्ये होते. मला त्यांचं खरं रूप उघड करायचं आहे. ती समन्वय माइंड्समध्ये काउन्सिलर म्हणून काम करत होती. पण जेव्हा तिला समजलं की काउन्सिलिंगच्या नावाखाली बनावट तक्रारी शिकवून महिला पुरुषांवर गुन्हे दाखल करत आहेत, तेव्हा तिचं मन बदललं. तिने अमोलला एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ दिला, ज्यात रिया आणि त्या लॉ फर्मचा मुख्य वकील सतीश राणे एका लग्नाच्या आधीच्या डीलबद्दल बोलत होते. तू त्याला फक्त 6 महिने सांभाळ, मग आपण त्याच्या विरुद्ध 498A लावू. तो घाबरेल, पैसा देईल, अर्धा तुला अर्धा मला. शुभांगीची साक्ष कोर्टात क्रांतिकारी ठरली. ती एकदम ठाम, न डगमगणारी साक्ष होती. मी स्वतः ह्या योजनेचा भाग होते. रियाच्या मदतीने आम्ही अशा स्त्रियांना तयार करायचो, ज्या लग्न करून नवऱ्याला फसवतील, त्याला कोर्टात खेचतील आणि पैसे घेऊन घटस्फोट करतील. अमोल त्या साक्षीवेळी कोर्टात डोळे भरून ऐकत होता. एका क्षणी त्याला वाटलं ही लढाई त्याच्या पलीकडची होती. पण आता त्या साक्षीनं स्पष्ट केलं, हे फक्त रियाविरुद्ध नव्हे, तर संपूर्ण फसवणूक व्यवस्थेविरुद्ध युद्ध होतं. रियाच्या वकिलांनी दावा केला की रियासुद्धा यंत्रणेत वापरली गेली. ती एक शिकार आहे. पण ॲडव्होकेट यशवंत माने यांचं उत्तर टोकदार होतं. जर ती शिकार होती, तर ती 9 वेळा स्वतःहून याच यंत्रणेत पुन्हा का सामील झाली? प्रत्येक वेळी का पैसे तिच्याच खात्यात गेले? तिचा स्वतःचा कबुली जवाब आहे, ती शिकार नव्हे, ती मुख्य सूत्रधार आहे. दुसऱ्या दिवशी मीडियामध्ये बातमी आली, सिरियल लग्न फसवणूक उघडकीस. मुंबईतील मुलांना लग्न करून फसवणारी महिला आणि कायदेशीर टोळी पकडली गेली. कलम 498A संशयाच्या भोवऱ्यात कायद्यातील फटी लोभासाठी हत्यार बनल्या. राजकारणी, समाजसेवक, महिला हक्क संघटना यांच्यात चर्चेला सुरुवात झाली. काहींनी विरोध केला तर काहींनी समर्थन. पण एक गोष्ट मात्र पक्की झाली, पुराव्यांमुळे रियाचं तोंड बंद झालं होतं. कोर्टात अंतिम युक्तिवादाच्या वेळी ॲडव्होकेट माने म्हणाले, हे प्रकरण फक्त एका महिलेचं नाही, हा एक पॅटर्न आहे जिथे कायद्याचा वापर करून पुरुषांना अपराधी बनवलं जातं. याचा तपास न्यायालयीन यंत्रणेकडून व्हावा, यासाठी विशेष चौकशी समिती नेमण्यात यावी. जजने ते लक्षात घेत CBI तपासाची शिफारस केली. त्या रात्री अमोल गॅलरीत बसून फाईल पाहत होता. त्याने ती बंद केली. आकाश, विनीत, सागर, मयूर सर्वजण त्याच्या मनात होते. सत्यासाठी चाललेली ही लढाई अजून संपलेली नाही. पण आता आपण एकटे नाही. कधी कधी न्याय मिळवण्यासाठी वर्ष लागतात, पण जेव्हा तो मिळतो तेव्हा काळा इतिहास पांढरा होतो.
मुंबई सत्र न्यायालयात आज खचाखच गर्दी होती. रिया देशमुख बनाम स्टेट ऑफ महाराष्ट्र हे प्रकरण संपत आलं होतं. 4 महिने चाललेली केस, असंख्य पुरावे, अनेक साक्षीदार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या नजरा याच दिशेने लागल्या होत्या. आज काय होणार? अमोल, विनीत, सागर, मयूर आणि बाकीचे पीडित पुरुष कोर्टाच्या गॅलरीत एकत्र बसले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तणाव, पण डोळ्यात आशेची एक झलक होती. जज अरुण भोसले कोर्टात आले आणि त्यांनी बोलताच वातावरण शांत झालं. आज या प्रकरणातील अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. सर्व काही स्पष्ट असूनही रियाचा वकील शेवटचा प्रयत्न करत होता. माझी क्लायंट फसवणूक करणारी नव्हे, तर स्वतः फसवली गेलेली आहे. ती एक मानसिकदृष्ट्या तणावग्रस्त स्त्री आहे. अनेक नात्यात तिला अपेक्षित प्रेम मिळालं नाही. तिचं वर्तन चुकीचं असेल, पण ती गुन्हेगार नाही. त्या पलीकडे उभा होता ॲडव्होकेट यशवंत माने, शांत आणि ठाम. महोदय, आम्ही कोणत्याही नात्याविषयी बोलत नाही. आम्ही क्रिमिनल पॅटर्नविषयी बोलतो आहोत. एका स्त्रीकडून वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या शहरातील पुरुषांशी लग्न होणं, त्यानंतर 6 महिन्यात त्यांच्यावर अत्याचाराच्या खोट्या तक्रारी दाखल करून पैसे उकळणे. आणि ही फक्त एका बाईचं दुःख नाही, हा गुन्हेगारी यंत्रणेचा भाग आहे. आणि या यंत्रणेचा सूत्रधार म्हणजे रिया देशमुख. जज भोसले यांनी आपला निकालपत्र वाचायला सुरुवात केली. या प्रकरणात पोलीस तपास, साक्षी पुरावे आणि प्रत्यक्ष कबुली जबाब यावरून हे स्पष्ट होतं की रिया देशमुख यांनी जाणीवपूर्वक योजनाबद्ध पद्धतीने लग्न करून नवऱ्याकडून पैसे उकळण्याचं काम केलं. त्या एकट्याच नव्हे, तर या प्रकरणामध्ये इतर वकील, NGO आणि काउन्सिलिंग संस्थाही सहभागी होत्या. ही बाब अत्यंत गंभीर आहे. IPC 420 फसवणूक दोषी, IPC 468 बनावट कागदपत्र तयार करणं दोषी, IPC 120B कट रचणं दोषी, IPC 384 खंडणी दोषी, IPC 417 लबाडी दोषी, IT ॲक्ट अंतर्गत सोशल मीडियाचा गैरवापर दोषी. यामुळे यांना 10 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा, 25 लाखाचा दंड, संपूर्ण रकमेचा 70% रक्कम पीडित नवऱ्यांना परत द्यावी. SRS लीगलचे मुख्य वकील सतीश राणे यांच्यावर खोट्या खटल्यांमध्ये सहभागी असल्याचा गुन्हा दाखल झाला. NGO वुमन्स जस्टिस ट्रस्ट वर कारवाई झाली आणि सनन्वय माइंड्स काउन्सिलिंग सेंटर बंद करण्यात आलं. अनेक बोगस काउन्सलर, लोकशाहीचा गैरवापर घेणारे लोक कायद्यात अडकले. बायको की खलनायिका? रिया देशमुख प्रकरणाचा पर्दाफाश. 498A चे गैरवापराचा चाप बसणार. पुरुषांची सुरक्षितताही महत्त्वाची. न्यायालयाचं ऐतिहासिक पाऊल. सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झाला. #जस्टिस फॉर मॅन, #फेक वाईफ केस, #इक्वालिटी मेन्स फेअरनेस. सागर, मयूर, विनीत आणि इतरांनी मिळून एक संघटना स्थापन केली. मर्द, जी पुरुषांच्या कायदेशीर हक्कासाठी काम करणार होती. अमोल त्या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष झाला. मी एकटा लढलो, पण यापुढे कुणालाच एकटं लढावं लागणार नाही. कारागृहात रिया एकटी बसलेली होती. एक कागद तिने हातात धरलेला, तिच्या पहिल्या नवऱ्याच्या डिवोर्स डिक्रीचा. मी फक्त प्रेम मिळवायला गेले आणि स्वतःला हरवलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण आता त्याचं कोणालाच काही वाटत नव्हतं. एक नवीन दिवस. अमोल आपल्या कार्यालयात चहा घेत बसलेला. समोर नवीन केस दाखल झालेली. एका मुलीने खोट्या जबरदस्तीच्या तक्रारीतून अडकलेला मुलगा. अमोल म्हणाला, हा देश फक्त स्त्रियांसाठी नाही, पुरुषांसाठी सुद्धा न्याय हवा. जे खरे पीडित आहेत त्यांच्यासाठी लढणं हीच खरी समाजसेवा.
अमोल त्या मुलाला आश्वासन देतो, मी तुला न्याय मिळवून देणार. त्याची पुढची लढाई सुरू होते. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.